लग्नाची बोलणी करायला चाललो आहे मी जेजुरीला. असं होय? पण तू कोणाशी सांगू नका. भानूचं लगीन पक्क ठरून माघारी आलो ना की मग म्याच सांगणार आहे समजासती. अरे पण कोणा संग लगीन ठरवलं हे तरी सांग. ये म्या तुला नंतर सांगन ना. हाती मला जाऊ तर दे जेजुरीला. आणि होय म्हणजे आता तुझ्या संग बोलत बसलो आणि बांधून बघितलं ना तर मायावर रागवायची. चल जातो मी. अजय अरे जातो नाही येतो म्हणावं. येतो मी. नागराज प्रकट व्हावे. प्रणाम देवा. नागराज अजामेळ जेजुरीला चालला आहे. तो जेजुरीला पोहोचला तर काय होईल ह्याची कल्पना देखील करणे अवघड आहे. मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे ध्यानात आलंच असेल. होय देवा, चिंता नसावी. जेजुरीचे हे सिंहासन रिते होते. जेजुरी आणि पंचक्रोशीतील प्रजेला या सिंहासनाचा आधार होता. या सिंहासनाकडून आपल्याला योग्य तो न्याय मिळेल ही प्रत्येकाच्या मनात खात्री होती. पण गेल्या काही दिवसापासून जेजुरीचे कैवारी, सगळ्यांचे आराध्य श्री खंडेराय जेजुरी सोडून गेले आहेत. आणि श्री खंडेराय जेजुरीत नसतील तर आपल्याला न्याय कोण देणार ही भीती मला प्रत्येकाच्या डोळ्यात दिसू लागली. पण ज्या प्रजेच्या कल्याणासाठी या सिंहासनावर निर्णय घेतले गेले, न्यायदान केले गेले, ते यापुढे देखील होतील याची मी आपणा सर्वांना खात्री देते. कोणावरही होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. अन्याय करणाऱ्याला कडक शासन केले जाईल. श्री खंडेराय जेजुरीत नसले तरीही हे साम्राज्य अजून प्रजेचे हित विसरले नाही. मी म्हाळसा या जेजुरीची सम्राट तुम्हा सर्वांना आश्वस्त करते की आतापर्यंत ह्या सिंहासनावर प्रजेच्या ज्या अपेक्षांची पूर्तता केली गेली ती यापुढे देखील होणार आहे. म्हाळसा देवींचा विजय असो. 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 आज तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. तुम्ही तुमचे दायित्व जरी विसरला असाल